हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी एक सर्वांना उपयोगी पडणारा असा एक व्हिडिओ घेऊन आले। तो म्हणजे मातीचा तवा कसा वापरायचा आणि त्याचबरोबर तो आणल्यानंतर प्रथम त्याची काळजी कशी घ्यावी, तो वापरण्यापूर्वी कसा तयार करायचा आणि त्याची धुण्याची पद्धत, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे माझ्याकडे मातीचा एक नवीन असा तवा आहे। हा अजूनही वापरलेला नाही, त्यामुळे हा तवा वापरण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी लागते हे आपण पाहूया। तर हा मातीचा तवा आणल्यानंतर डायरेक्ट आपल्याला वापरता येत नाही, तर त्याला काही स्टेप्स करावे लागतात, ज्यामुळे आपण तो पुढे वापरू शकतो। तर सुरुवातीला आणल्यानंतर आपल्याला हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर अगदी स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे। तर अशा प्रकारे चावीखाली 1-2 मिनिट आपल्याला हा तवा धरून घ्यायचा आहे। पूर्ण आपल्याला तवा ओला करून घ्यायचा आहे। आता हा तवा आपल्याला उन्हामध्ये एक अर्धा तासासाठी ठेवून द्यायचा आहे। तर इथे उन्हामध्ये मी अर्धा तास हा तवा ठेवून दिलेला आहे। तर इथे अर्धा तास झालेला आहे आणि आपला तवा थंड असा झालेला आहे। आता आपल्याला या बकेटमध्ये किंवा मोठ्या परातीमध्ये किंवा मोठ्या एका भांड्यामध्ये हा तवा पूर्ण बुडेल इतपत आपल्याला यामध्ये घालून ठेवायचं आहे। असं केल्यामुळे काय होतं, जे तव्यातील जे छोटे छोटे होल्स असतात त्यामधून छोटे छोटे बुडबुड्या यायला चालू होतात आणि असं केल्यामुळे आपला तवा पूर्णपणे थंड होतो आणि तो तवा आपल्याला वापरण्यासाठी योग्य असा होतो। तर अशा प्रकारे पूर्ण बुडेल इतपत आपल्याला हे अर्धा तास ठेवून द्यायचं आहे। तर अर्धा तास इथे झालेला आहे आणि आता हा तवा पुन्हा आपल्याला दिवसभरासाठी आपल्याला उन्हामध्ये ठेवून द्यायचा आहे। तर आपल्याला हे आता उन्हामध्ये ठेवून दिलेलं आहे। तर साधारणतः 5 ते 6 तासासाठी आपल्याला हे उन्हामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे। तर 5 ते 6 तास झालेले आहेत आणि आता हा दुसरा दिवस आहे। तर दुसऱ्या दिवशी आता काय करायचं, आपल्याला थोडं आपल्याला हे खाण्याचं तेल किंवा आपण जे तेल चपातीसाठी भाजीसाठी वापरतो तेल तर घ्यायचं आहे। थोडं आपल्याला कापसाचा बोळा किंवा टिश्यू पेपर किंवा सुती कापड घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं आहे। आपण ह्यावर चपाती बनवणार आहोत, तर त्या दृष्टीने आपल्याला ह्याचे एक कोटिंग करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तेल लावल्यामुळे त्या तव्यावर छान असं कोटिंग येतं आणि तो तवा आपल्याला वापरायला अगदी सुलभ असा बनतो। तर पूर्वीच्या काळी आजी वगैरे मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करत असत, तर त्यामुळे काय होतं, आपलं जे हिमोग्लोबिन आहे, रक्ताचं प्रमाण अतिशय वाढतं आणि अतिशय त्यात बनवलेलं जे जेवण असतं ते पौष्टिक आणि इतकंच स्वादिष्ट असं बनतं। तर आपल्याला हे पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे। आता हे तेल लावलेला तवा आपल्याला पुन्हा एकदा दिवसभर उन्हामध्ये ठेवून द्यायचं आहे। तर 1.5 दिवस इतका आपल्याला हे उन्हामध्ये ठेवल्यानंतर आता आपला तवा चपाती करण्यासाठी वापरण्यायोग्य झालेला आहे। इथं मी मध्यम गॅसवर किंवा मंद आचेवर आपल्याला हे तवा ठेवायचा आहे। आता सुरुवातीला आपल्याला ह्याच्यावर 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे व टिश्यू पेपरने आपल्याला हे सुरुवातीला पुसून घ्यायचं आहे। तर मातीच्या भांडीमध्ये किंवा तव्यामध्ये खाण्याचे अगणित फायदे आहेत। त्यातील पौष्टिकता आहे तशी टिकून राहते आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा आहे तशी टिकून राहते। तर हा तवा आपला तयार झालेला आहे। तर आता तुम्हाला मी चपाती कशी भाजायची हे दाखवते। तर तवा नेहमी आपल्याला मंद किंवा मध्यम आचेवर ठेवून द्यायचा आहे। तर इथे मी चपाती ठेवलेली आहे। आता कढईत आपल्याला सुरुवातीला तेल घालून घ्यायचं आहे। कधी कधी काय होतं, सुरुवातीची जी चपाती असते ती मध्यभागी भाजली जाते आणि कढईहून ती कच्ची राहते, त्यामुळे सुरुवातीला चपाती भाजताना थोडी काळजी घ्यावी। तर तेल घातल्यानंतर चपाती लगेच आपल्याला परतायची आहे। तर असं केल्यामुळे मध्यभागी ती चपाती न चिकटता किंवा न करपता सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजली जाते। तर मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे आणि हळूहळू आपल्याला हाताने किंवा लाकडी उलाटण्यानेच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। कारण जर आपलं स्टीलचं उलाटणं लावलं तर ते चपातीला किंवा तव्याला तडा जाण्याची शक्यता असते। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही चपाती भाजून घेऊ शकता। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ठोकळ्याच्या मदतीने देखील चपाती व्यवस्थित भाजून घेऊ शकता। तर ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही जर मातीचा तवा वापरून जर चपाती किंवा भाकरी किंवा ह्यावर तुम्ही डोशीसुद्धा अगदी मस्त अशी बनवू शकता। तर अशा प्रकारे आपली चपाती मस्त अशी छान भाजली जाते। तर तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे ठोकळ्याच्या मदतीने देखील अलगद हाताने तुम्ही चपाती भाजून घेऊ शकता। तर पाहिलं ना मैत्रिणींनो,
आपण नेहमीच्या तव्यावर जशी चपाती भाजतो तशीच अगदी त्याहूनही छान आणि तितकीच पौष्टिक अशी आपली चपाती या मातीच्या तव्यावरसुद्धा भाजली जाते। तर तुम्ही देखील या मातीच्या तव्याचा वापर करून आपले आरोग्य सुधारण्यासाठी नक्कीच त्याचा वापर करू शकता। तर अशा प्रकारे आपण बाकीची चपाती देखील भाजून घेणार आहोत। तर सर्व बाजूने अगदी व्यवस्थित आणि एकसारखी ही भाजली जाते। तर पुन्हा एकदा गॅस बारीक करून ह्याच्यावर तेल घालून आपण बाकीची चपाती भाजून घेऊ शकतो। तर अगदी टम अशा आपल्या चपाती फुगून येतात। तर तुम्ही देखील ह्या चपाती नक्की ट्राय करून बघा। तर पाहिलं ना मैत्रिणींनो, अगदी खुसखुशीत आणि एकदम टम अशा फुगलेल्या चपात्या आपण मातीच्या तव्यावर बनवू शकतो। तर या चपाती बनवल्यानंतर हा तवा कसा साफ करायचा हे आता मी सांगणार आहे। तर आपल्या चपाती झाल्यानंतर आपल्याला हा तवा अजिबात लगेच धुवायचा नाही, कारण तो तवा खूप गरम असतो आणि त्याला तडा जाण्याची शक्यता असते। त्यामुळे तवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे। इथे साधारणतः एक अर्धा तास झालेला आहे आणि आपला तवा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता याला धुण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते। तर हा तवा धुण्यासाठी आपल्याला कोणताही डिटर्जंट बार किंवा साबण वापरायचा नाही। तर तवा सुरुवातीला ओला करून घ्यायचा आहे आणि आपलं जे बेसन पीठ किंवा जे ज्वारीचं पीठ असतं त्या पिठानेच आपल्याला हा तवा साफ करून घ्यायचा आहे। किंवा खेडेगावांमध्ये जर राख मिळते तर राखेने सुद्धा आपण हा तवा स्वच्छ करू शकतो। तर हा तवा स्वच्छ करण्यासाठी अजिबात आपल्याला साबणाचा वापर करायचा नाही, कारण तवा हा मातीचा आहे आणि आपण जर साबणाचा वापर केला तर त्याच्यामध्ये सच्छिद्र असतात, त्यामुळे तो साबणाचे कण किंवा निरम्याचे कण आतमध्ये शोषून घेतले जातात। तर असं न करता पिठाच्या मदतीने आणि असं काथ्याने किंवा नारळाच्या शेंडीने आपल्याला हा तवा स्वच्छ करून घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही चावीखाली किंवा नळाखाली हा तवा हाताने अशा प्रकारे स्वच्छ करून घेऊ शकता आणि नेक्स्ट टाईमपासून तुम्ही लगेच हा तवा उन्हामध्ये न वाळवता लगच्या लगे तुम्ही हा तवा वापरू शकता। पण सुरुवातीला अशा प्रकारे तेलामध्ये आणि उन्हामध्ये आणि पाण्यामध्ये अशा प्रकारे बुडवून ठेवावा लागतो। हा तवा जसा वापरेल तसा तो मध्ये बघे थोडाफार काळा दिसू लागतो। आता हा तवा सुकल्यानंतर तुम्ही नेक्स्ट टाईम परत लगेच वापरू शकता। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल असा आहे। तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद।